नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने 9 फेब्रुवारी रोजी विराट जन आक्रोश मोर्चा आणि हिंदू किन्नर स्वाभिमान सभा यांचे आयोजन करण्यात आले होते। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील हिंदू किन्नर शुभांगी तसेच हिंदू किन्नरांना मिळणाऱ्या धमक्या, त्यांच्यावर होत असलेले बळजबरीचे धर्मांतर आणि होणाऱ्या अन्यायाविरोधात या जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा मोर्चा गोदावरी नगर, घारपुरे घाट, सिद्धेश्वर महादेव मंदिर, अशोक स्तंभ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला। या मोर्चात हिंदुत्ववादी आमदार देवयानी फरांदे, हिंदू धर्मरक्षक सागर भैया बेग, वैष्णव किन्नर आखाड्याच्या अध्यक्ष आणि किन्नर सेना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष आराधना सखी, जगद्गुरू स्वामी हेमांगी सखी तसेच हिंदू शेरणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षाताई ठाकूर यांची उपस्थिती होती। तसेच सकल हिंदू समाजाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी उपस्थित वक्त्यांनी हिंदू किन्नर समाजावर होत असलेल्या अन्यायाचा तीव्र निषेध करत शासन व प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडितांना तातडीने न्याय द्यावा अशी ठाम मागणी केली। हा मोर्चा हिंदू किन्नर समाजाच्या हक्क, स्वाभिमान आणि सुरक्षिततेसाठी असल्याचे सकल हिंदू समाजाच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले। सर्व बांधव नाशिक शहरात घडलेल्या प्रकरणाचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आणि प्रशासनाने याच्यावर कोणतीही दिरंगाई न करता कठोरातून कठोर कारवाई करण्यात यावी याकरता इतर शहरातील देखील धर्म बांधव या ठिकाणी आपल्या वेळेत वेळ देऊन आले, त्याबद्दल माझं त्यांना धन्यवाद देखील आहे। आणि प्रशासनाने पुन्हा कोणताही या प्रकरणात आम्हाला तीव्र मोर्चा वगैरे काढण्यास भाग पाडू नये अशी मी प्रशासनाकडून अपेक्षा बाळगतो। जय शिवराय। आपले नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये आपले शुभांगी धर्मांतराचे अत्याचार होते, त्याच्यावरती प्रशासनाला हीच विनंती आहे तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व हिंदू धर्माला न्याय द्यावा हीच अपेक्षा करतो। आणि याच्यापुढे असं कोणत्याच मोर्चा काढायची आमची वेळ यावी ही प्रशासनाने काळजी घ्यावी हे म्हणून माहिती शब्द संपवतो। आपण बघितलं असेल उपनगरामध्ये दगडफेक झाली आणि त्या उपनगरमध्ये दगडफेक झाल्यानंतर आमच्या हिंदूंच्या गाड्या फोडल्या गेल्या आणि निष्पाप लोकांना तिथं मारलं गेलं। आणि मग मी विचार केला, जर अशा पद्धतीने जर आपण आपल्या हिंदूंच्या पाठीशी उभं राहिलं नाही तर आपला हिंदू रोज मार खाईल। ज्या नाशिकमध्ये हिंदू मुस्लिमांची दगडफेक झाली, दंगल झाली, त्याच्यामधनं आमच्या अनेक हिंदू मुलांवरती त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते त्यांना अटक केली। पण मी तुम्हाला सांगते सागर भैया, माझ्या पोरांना जेलमध्ये देखील मी त्यांना ह्या विषयामध्ये पैसे पाठवून त्यांना मदत केली की तुम्हाला जे खायचं ते तुम्ही खा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। एकाने तर पोलिसाला असं उचललं, त्याला मिठी मारली, गोल 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 करत बाजूला घेऊन गेला। कसं करावं प्रशासनाचं, त्याच्यावरती देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मी व्हिडिओ दाखवतेय की हा मुलगा तुमच्या पोलिसाला वाचवतोय स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून। पण मी तुम्हाला सांगते ना की विशिष्ट पक्षाच्या राजवटीमध्ये तयार झालेल्या प्रशासनाला आपण हिंदू आहेत ते विसरून जातात। प्रशासनाला कुठला धर्म नसतो, परंतु आपल्या धर्मावरती अन्याय होणार नाही एवढी तरी काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगते पुढच्या कालावधीमध्ये कुठल्याही हिंदूच्या पाठीशी, मी तरी त्या कोर्टामध्ये देखील गेले होते, कोर्टामध्ये देखील आपल्या पोरांना सांगितलं घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आणि शुभांगी ताई तसंच तुम्हाला सांगतो, तुम्ही घाबरू नका। तुम्ही तर आता वैष्णवी आखाड्याच्या तुम्ही महामंडलेश्वर झालेला आहे आणि तुमच्यावरती आणि आराध्याताईवरती आता जबाबदारी आहे की जर महाराष्ट्रामध्ये आमच्या कुठल्या किन्नरला जर धर्मांतरण बळजबरीने जर कोणी करायला लावत असेल तर त्याचा आवाज उठवणं आणि ती घटना आमच्यापर्यंत पोहोचवणं ही तुमच्यावरती जबाबदारी आहे। आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि प्रशासनाला देखील आम्ही हेच सांगतो की तुम्ही आम्ही म्हणत नाही की तुम्ही धर्मामध्ये, कारण खाकी वर्दी घातल्यानंतर धर्मामध्ये भेद करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला राहिलेला नसतो। पण आमचं म्हणणं आहे की जर तुम्ही म्हणजे आता तुम्ही बघा की आता काय म्हणतात, काय आता त्याचा तुमचे उपवास सुरू होतील रोजे, आणि जर दूध बाजारमध्ये गेलो तर चालायला जागा नसते आणि
आमचा कुठला सण आलं की महानगरपालिका अतिक्रमणाच्या गाड्या घेऊन इथे जोशामध्ये फिरतात. मी तुम्हाला सांगते, माझ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सांगेल की जर अशा पद्धतीने जर कोणी भेदभाव कर, मागच्या वेळेस केलं होतं त्यांनी, मला वाटतं गणपतीमध्येच केलं होतं बरं, तेव्हा मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना घरी बोलून मी माझ्या भाषेमध्ये त्यांचा समाचार घेतलेला होता. पण जर अशा पद्धतीने जर कोणी अन्याय करत असेल आणि आपल्या धर्माच्या विरोधामध्ये षडयंत्र करत असेल तर मग तो कोणी जरी असेल तर त्याला आपल्याला जाब विचारायला लागेल. आणि मी तुम्हाला सांगते की मी तर आज हिंदुत्वासाठी पूर्ण खुलेआम हा सगळा लढा घेतला आहे. मी हा लढा घेतल्यानंतर माझ्या मागे पोलिसांच्या गाड्या पळत असतात आणि मी काही घाबरत नाही. मी एकटीच तिथे गेले होते आणि माझ्या निवडणुकीचा विजयाची मिळवणूक घेऊन मी देखील तिथंच गेले होते. हा आशीर्वाद मला जनतेने दिलेला होता. माझी तर निवडणुकी अवघड होती, मी बरोबर आहे ना, पण तुम्हाला सांगते की आम्हाला प्रत्येक गोष्टीवरती बारीक सारीक लक्ष ठेवायला लागणार आहे पुढच्या कालावधीमध्ये. आणि हा लढा आपल्याला जोरात उभा करायला लागणार आहे. शुभांगीताई, मी तुमचा विषय पुढच्या अधिवेशनामध्ये निश्चित मांडेल आणि सरकारला सांगेल की जरी आपलं 3 पक्षांचं युती असलेलं सरकार असेल तरी आपण कुठल्या धर्माला विरोध करत नाही, परंतु आपण धर्मांतराला विरोध करत आहोत. आणि त्यामुळे तुम्ही धर्मांतरणाच्या विरोधातला कायदा हा लवकरात लवकर विधिमंडळामध्ये आणावा, हा आग्रह मी माझ्या ह्या सगळ्या बांधवांच्या वतीने भरेल. जसा भोंगा महाराष्ट्रामधला बंद करायला लावला तसा धर्मांतरण देखील मी बंद करायला लावेल. आणि तुम्हाला सांगते की यांनी सांगितलं सिटी साहेब, खरंय नांद शहरामध्ये 2 गोष्टीला 0 टॉलरन्स आम्ही ठेवलेला आहे. एक टॉलरन्स म्हणजे गो हत्या अजिबात चालणार नाही आणि ड्रग्स. माझ्या मतदारसंघामधल्या सगळ्या पियांना आदेश आहे